अगं सुमे, आता काय तर म्हणे, ते नसतं का कॅम्प मध्ये टेंट असतो, तो टेंट कसा बनवायचा, बेसिक स्वयंपाक कसा करायचा, असं शिकवत बसली असेल आता तिकडे ती. हे सगळं तारिणीला येतं. तारिणीला सगळं येतं. आपल्या माणसांचं संरक्षण करता येतं. हा? अगं म्हणजे एवढी आश्रमातली मुलं आहेत ना, एवढ्या सगळ्या मुलांना ती सांभाळून घेते, समजून घेते. हो ग, लहानपणापासून अगदी अशीच आहे माझी तारिणी. पण धनुष कुठे आहे? तिच्या बरोबर तिची साथ देतोय, एक उत्तम नवरा असल्याचं कर्तव्य बजावतोय. सुमे, तू म्हणाली होतीस ते अगदी बरोबर आहे. नशीब काढलंयस तुझं जावयाच्या बाबतीत. ते आहेच ग, पण एक सांगू का, तुम्ही गेल्यापासून ना माझं मन सारखं अस्वस्थ होत होतं ग. म्हणजे कसली तरी विचित्र भीती वाटत होती मला. का ग, भीती कसली, काय झालं? माहित नाही काय ते, पण तिला बघेपर्यंत काळजी मिटणार नाही माझी. सुमे, केदार तारिणी बरोबर असताना तुला काहीच काळजी करायची गरज नाही. आणि तुझी नात, तुझ्या नातीने एखादं काम जर हातात घेतलं ना, तर ते पूर्ण केल्याशिवाय ती काही शांत बसणार नाही. जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून देते ती. माझी तारिणी ना लहानपणापासूनच कष्टाळू आहे, अगदी तुझ्यासारखी. नाही सुमे, तारिणीची तुलना कोणाशीच नाही होऊ शकत. शी इज द बेस्ट. सुमे, आता झाल्या ना, जरा फ्रेश होऊन आले. बॉस, मी तुला कधी सांगितलं नाही, पण हे पत्र मी तुझ्यासाठीच लिहिलंय. माझी ती तूच आहेस बॉस. प्रिय बॉस, वी सप्रेम नमस्कार विनंती खूप विशेष. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून ना, माझं आयुष्य पूर्णपणे बदललंय बॉस. जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो तुम्ही. माझ्या दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट तुझ्या बरोबरच होतो. पत्र मी बॉससाठी लिहिलं होतं, पण द्यायची कधी हिंमत नाही झाली. खूप उशीर केला मी. डॉक्टर, डॉक्टर, काय झालं? डॉक्टर लवकर या. काय झालं? पेशंटची हार्टबीट खूप लो झाली. काय झालं? पण मला झाले काय कळत नाहीये. केव्हाचा फोन लावतेय. काय झालं आई, कोणाला फोन लावतेस? अरे तारिणीला रे. अरे काल रात्रीपर्यंत फोन लागत होता, पण आता फोनच लागत नाहीये. अगं नेटवर्कचा काही प्रॉब्लेम असेल. केदारनं काही कळवलं का तुला? नाही अजून. मला काळजी वाटते रे. मी रेवाला विचारून येऊ का? तिचं ट्रिपचं ठिकाण जर इथं जवळपास कुठे असेल
तर आपण जाऊन भेटूनच येऊया तिला. तू आवरायला घे ना. अहो आई अजून आवरलं नाहीये तुमचं, काय चाललंय? तुम्ही कुठे निघालात का? अहो निशीच्या वाढदिवसाला. नाही तुमच्या लक्षात नसेलच ना निशीचा वाढदिवस आहे ते. आणि लक्षात तरी कशाला असेल म्हणा, तुमच्यासाठी तुम्हाला एकच नात आहे, तारिणी. नाही, लक्षात होतं माझ्या. हो, मग एक फोन तरी केलात का तिला? अगं हो रेखा, करेल आई. आई तुझी घालमेल मला कळतेय. तारणी तुला दिवसातून 10 वेळा फोन करायची आणि 1-2 दिवस झाले तिने फोन केला नाही. अगं म्हणून तू जरा अस्वस्थ आहेस, बाकी दुसरं काहीही कारण नाहीये. पण रेवा म्हणाली ना ती एकदम उत्तम आहे म्हणून. आणि केदार आहे की तिच्या बरोबर. तू काही काळजी करू नकोस. मी जरा जाऊन येतो. नाही नाही, ऐक ना, आधी माझं बोलणं करून दे फोनवर आणि मग जा ना. काय हो सासूबाई, तुमची लाडकी ना तिथे मौज मजा करते, तुम्हाला इथे करमत नाहीये म्हणून आम्ही आमच्या लेकीच्या वाढदिवसाला जायचं नाही का? तसं नाहीये ग. मग कसं आहे? नाही कळतंय मला सगळं. माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, तो एक दिवस तिचा आनंदात जाणार आहे, पण हे बघवणार नाही ना तुम्हाला. आणि तिथे तारेही नाहीये तमाशा करायला, मग हे सगळं कसं पचेल? ते काही नाही हो, तुम्ही तयारी करा, आपल्याला निघायचंय लगेच. हो जरा थांब. अजिबात नाही, माझ्या लेकीच्या घरी वेळेत जायचंय मला. अगं नाही कोण म्हणतंय, पण माझं जरा फोनवर बोलणं करून दे आणि मग जा असं म्हटलं मी त्याला. तोपर्यंत तू पुढं हो ना. वा छान. म्हणजे आता निशीला तिच्या वडिलांपासून पण तोडताय तुम्ही? माझ्या लेकीला एवढं लाडाकोडात वाढवलं मी, ती तारिणी तिकडे तिचा सतत छळ करते, तोही ती सहन करतीये. आज तिचा वाढदिवस आहे, तिच्या घरच्या लोकांसोबत आनंदात साजरा होणार आहे, मग त्याच्यात तुम्ही मोडता घालणार नाही असं कसं होईल ना? अगं मी कशातच मोडता घालत नाहीये बाई, फक्त जरा तारिणीची काळजी वाटते ना म्हणून फोनवर बोलणं करून दे म्हणते मी. तिची काळजी? हं. दुसऱ्यांचा जीव घेणाऱ्या बाईची लेक आहे ती. ती जिथे असेल ना तिथल्या लोकांची काळजी करायला हवी आपण. तिथे दुसऱ्यांच्या जीवावर उठायला कमी नाही करायची तिच्या आईसारखी. रेखा, माझ्यावर आवाज चढवू नका. परवा श्राद्धाच्या दिवशी तिने माझा अपमान केला, तेव्हा कुठे होता हा आवाज? रेखा ती तुझा अपमान करत नव्हती, तिच्या आईचा अपमान करण्यापासून तुला थांबवत होती. तिच्या आईचा अपमान मी नाही, अख्खं जग करतंय. आणि काय चुकतंय हो? त्या लाचखोर बाईची तीच लायकी होती. आणि मी काही वेगळं केलेलं नाहीये. त्या मायलेकीना त्यांची जागा काय ना ते दाखवलं फक्त. रेखा खूप बोलतेस, मर्यादा ओलांडतेस तुझ्या. मर्यादा तुमच्या लाडक्या वसुधाने ओलांडल्या होत्या आणि आता तिची लेक आली आहे तिची राहिलेली कामं पूर्ण करायला. नाही माझंच चुकलं, तिला या घरात ठेवून घेतलं ना, हेच चुकलं माझं. जिच्यासाठी एवढं केलं तीच माझा अपमान करायला उठलीये, ही गोष्ट विसरणार नाही मी. नाही आणि माझंच चुकलं हो. नागाच्या पिल्लाला पाळलं ना तरी पाळीव होत नाही, तो डसायचा तो डसतोच. रेखा काय चाललंय तुझं? आई आधीच काळजीत आहे आणि तू तोंड दिलं म्हणून काही बोलशील तू? कसली काळजी हो? आणि त्या तारिणीची काळजी करायची काहीच गरज नाहीये. मेली तरी बरं होईल, आमच्या मागची कटकट तरी जाईल. मेली मरत पण नाही. रेखा, हो!